हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे. एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाहीये. आणि त्यांनी यांना सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं. तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत नाही. माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच. ठाण्यातील मुंब्रा येथे फळ विक्रेत्यांकडून मराठी भाषेवरून एका तरुणाला धमकावण्यात आल्याचा प्रकार तापलेला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवताना कोणत्याही प्रकारची भाषिक जबरदस्ती करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. ठराविक भाषा बोलण्यासाठी जबरदस्ती करणं योग्य नसल्याचं मत मांडताना या प्रकरणाला जातीय रंग न देण्याचं आवाहन आव्हाड यांनी केलंय. मुंब्रा येथे मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं होतं. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आव्हाड यांच्याच बालेकिल्ल्यात हा प्रकार घडल्यानं आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना या प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना हा वाद लहान मुलांमध्ये झालेला वाद आहे, त्याला भाषिक जातीय रंग देऊ नका असं आव्हाड म्हणाले. तसंच पुढे बोलताना जे घडलं ते चुकीचंच आहे अशी पुष्टीही शरद पवारांचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी जोडली. हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे. माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंग देऊ नका. कृपा करून ते करा. हा पोरगा राहतो कुठे? नाही, मी तुम्हाला विचारतोय. आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग आहे ना. म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या. काय जे काय चुकलं माकलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा. पण माझी तुम्हालाही विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका. एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाहीये. पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे. त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यांनी यांना सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत नाही. त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला. कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील जा ना. आणि भयभीत कशाला, हा कशाला येईल मुंबऱ्याला, झालं तर संपलं. कालचा विषय, त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी. त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य रीतीने त्यांनी पार पाडलेलं, त्याचं कौतुक करूया आणि सोडून देऊया. माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच. हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा. मी कोणाशीही बोललो नाही, मी बोलणार पण नाही. कारण का मला जबरदस्ती कुठलीच आवडत नाही. तू हे कर नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो मुंब्रा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.